नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीला अर्णव हा शर्ट घालायला सांगत असतो. त्याच वेळेला मग आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि तिला खूपच रोमॅन्टिक वाटत असतं. अर्णव ईश्वरीला खुणावतो की मी सिंदूर शर्ट घालून दे. आता ती त्याच्या हातामधून शर्ट घालून दिल्यानंतर त्याची कॉलर वगैरे व्यवस्थित करते आणि त्याचे शर्टचे बटन लावून देत असते. आणि हे सगळे करत असताना आता ईश्वरी अर्णव एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. आणि हे करत असताना आता अर्णवलाही खूप अगदी ईश्वरीला पाहून आनंद होत असतो. कारण ईश्वरीच्या मनात काय आहे त्यामुळे आता अर्णवही खूप बेचैन झालेला असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी ही अर्णव बाजूला निघून जातो. "झालंय ना मिस इंदोर?" असं म्हटल्यावर ती हो असं म्हणते आणि ती लाजून आता लाल झालेली असते, बाजूला उभी राहते. त्यावेळेला अर्णव निघून गेल्यानंतर ईश्वरीला मात्र त्याच्याकडे आता पाहत नसतं. खूप लाजलेली असते आणि त्याच वेळेला दरवाजाच्या बाहेर येऊन उभी राहून विचार करते की "इशू, चाललंय काय तुझं? म्हणजे इतकं लाजायला होतंय तुला?" म्हणजे अर्णव सरांवरचं प्रेम अगदी उफाळून आलेलं आहे. परंतु ईश्वरी विचार करते की आता मला हे सगळं सांगायला नको. इशू, अजून थोडी वेळ वाट बघ. अर्णव सरांना यानंतरच तुला सांगायचं आहे. अर्णव सरांना सांगण्याची भीती करू नको. म्हणजेच घाई करू नको. कारण की जर तू अर्णव सरांना सांगितले तर त्यांच्या मनात काय आहे ते तुला कसं कळणार? त्यामुळे अगोदर अर्णव सरांच्या मनात काय आहे ते मला समजलं पाहिजे. हळूहळू माझं प्रेम अर्णव सरांपर्यंत मला पोचवलं पाहिजे, असा ईश्वरी विचार करते. जर त्यांच्या मनात मैत्री असेल तर तसा विचार केला पाहिजे. तर इथे अंजली ही आवरत असते. तेवढ्यातच राकेशचा फोन येत असतो. ती विचारते की "राजेश, कुठे आहात तुम्ही?" पण तो बाहेर असतो. तेवढ्यातच त्याचा फोन वाजत असतो. ती म्हणते की "दादा." बघते, निरोप घेते कोण आहे ते. ती फोन घेते आणि नंतर समोरून दादा बोलत असतो. तो म्हणतो की "काय रे राकेश?" तेव्हा "राकेश कुठे?" असं विचारल्यावर म्हणते की "नाही, हा राकेशचा नंबर नाही. हा ॲडव्होकेट राजेश भोसलेंचा नंबर आहे." तेव्हा मग तो म्हणतो दादा फोन ठेवून की "किती नावं बदलतो हा माणूस." आणि अंजली विचार करते की कोण होतं राकेश? बघू यांनाच विचारते. नक्की हा राकेश नावाने कोणाचा नंबर आला असेल म्हणजे आणि हा दादा कोण असेल? आता अंजलीला काही कळत नसतं. नक्की काय आहे ते? तिला वेगळंच काहीतरी वाटत असतं. तेवढ्यातच आता इथे सगळेजणं बसलेले असतात आणि नाश्त्यासाठी ईश्वरी म्हणते की सगळ्यांच्या आवडीचा नाश्ता बनवला आहे. अर्णव सर, हे घ्या, तुम्हालाही आवडेल असंच आहे आणि मामांना खास आवडतात म्हणून मी इंदोरी पोहे बनवले. आणि मामी, तुम्हाला माहिती आहे का, आकाश आकाश भाऊजींना आवडतात म्हणूनच मी खास स्पेशल इंदोरी कचोरी बनवली आहे. घ्या ना. तेव्हा वल्लरी म्हणते की "अगं बाई, सकाळी सकाळी मी इतकी तेलकट कचोरी नाही खाणार बरं का." त्यावेळेला मामी म्हणते की "नको, राहू दे मला." मामा म्हणतो की "ईश्वरी, अगं तिच्या वाटणीचे मला वाढ, काहीच प्रॉब्लेम नाही." तेवढ्यातच आता ईश्वरी ही आकाशला कचोरी देत असते आणि आकाश म्हणतो की "प्लीज मला आणखी एक." तेव्हा ईश्वरी वाढत असताना तिथून समोरूनच अर्णवला बघत राकेश येतो. तो मुद्दामच तिच्यासमोर जाऊन उभा राहतो. तेव्हा ईश्वरीला "गुड मॉर्निंग ईश्वरीजी" म्हणतो. ईश्वरी म्हणते की "गुड मॉर्निंग जीजू." मुद्दामच ती तसं बोलते. नंतर मग ती सगळं बाजूला घेऊन होत असताना अर्णव म्हणतो की "तो ज्यूस देतेस प्लीज मला मिस इंदोर?" तेव्हा ती ज्यूसचा जार घेते आणि अर्णवला म्हणते की "1 मिनिट सर, देते." आणि ती राकेशला अगदी ठसक्यानेच बाजूला करून अर्णवच्या इथे जाऊन उभी राहत असते. त्यावेळेला मग आता अर्णवला ती ज्यूस वाढत म्हणजे देत असते आणि ज्यूस ओतत असताना ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अर्णवला मात्र खूपच जास्त आनंद होत असतो की ईश्वरी त्याच्यासाठी इथं सगळं करत आहे. पण राकेशचा मनातून राग येत असतो कारण तो ईश्वरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी हे अर्णवला ज्यूस ग्लासमध्ये ओतत असते. त्यावेळेला तिचं खरं तर ग्लासकडे लक्षच नसतं. तिचं पूर्ण लक्ष हे अर्णवकडेच असतं. ती त्याच्याच विचारांमध्ये पूर्णपणे गुंतून गेलेली असते. आणि मग अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, व्हॉट इज रॉंग विथ यू?" "अगं काय चाललंय? तुझं लक्ष कुठे आहे?" "अगं ज्यूसचा ग्लास पूर्णपणे ओव्हरफ्लो झालाय." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो." मग अर्णव म्हणतो की "काय झालंय काय?" ईश्वरी मनात विचार करते की "अर्णव सर, तुमच्यासाठीचं माझं प्रेम असंच आता ओव्हरफ्लो होत चाललंय. ते बाहेर उफाळून येते अगदी, म्हणून माझं लक्ष कशातच लागत नाहीये." त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, अगं तुझं लक्ष कुठे आहे?" तेव्हा मग त्यावर ईश्वरी म्हणते की "तुमच्याकडेच आहे सर." तेव्हा सगळेजण हसायला लागतात. अर्णव म्हणतो "मिस इंदौर, ठीक आहे, चल."
मामा पण आता गालातल्या गालातच हसतो. ईश्वरीची अवस्था सगळ्यांना समजत असते. नंतर अंजली येते आणि म्हणते की काय हो, तुमच्या फोनवर कुणीतरी दादाचा फोन येत होता आणि तो राकेश असं म्हणत होता. तेव्हा हे ऐकल्यावरती तो घाबरतो आणि म्हणतो की तू फोनवर बोललीस का काही? तो काही बोलला का? तेव्हा मग अंजली सांगते की नाही, म्हणजे तो एवढंच बोलला की राकेश बोलतोय का? मग मी सांगितलं की हा ॲडव्होकेट राजेश भोसलेंचा नंबर आहे. मग त्याने फोन कट केला. मग नक्की कोण होता हा माणूस? तेव्हा लगेच राकेश म्हणतो की "अगं हो, दादा का? अगं म्हणजे ना तुला मी सांगितलं बघ मागे एक फेक आयडीची केस होती. म्हणजेच फेक आयडेंटिटी बनवतात. तर तसंच त्याच कामासाठी मी माझी स्वतःची राकेश या नावाने अशी आयडेंटिटी बनवली होती. मी तुला सांगितलं होतं." तेव्हा ती म्हणते की "अच्छा हो, आलं आहे माझ्या लक्षात." तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की "बापरे! किती विचित्र केसेस असतात तुमच्या आणि किती ते तुम्हाला डोकं लावावं लागतं." त्यावर मामा म्हणतो की "अगं हो, अंजली, म्हणजे काही वेगळीच गोष्ट आहे. तुला माहिती आहे का, काय होईल आणि काय नाही याचं नाही नेम नाही. म्हणजे जावई बापूंचं डोकं अगदी मास्टर माइंड आहे. कुठे डोकं लावतील ना, काही सांगता येणार नाही." त्यावेळेला मग आता लगेचच त्यावर राकेश म्हणतो की "हो, म्हणजे मामा तुमचं म्हणणं तर अगदी बरोबर आहे. माझं काम इतकं जोखमीचं असतं ना." तेव्हा आकाश म्हणतो की "हो जीजू, मानलं तुम्हाला. अगदी वेगळंच काम आहे तुमचं." तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की "हो, जिजूंचं काम त्याची रिस्क ही खूपच वेगळी आहे." त्यावर सगळेजण म्हणजेच मामा आणि अर्णव राकेशला टोमणा देण्याचं काम करत असतात. कारण की त्याचे हे टोमणे त्याला बरोबर कळत असतात. ईश्वरीचं मात्र कशातच लक्ष नसतं. तिचं लक्ष पूर्णपणे अर्णवकडे असतं. आता राकेश गालातल्या गालातच हसत असतो. म्हणतो की बरं झालं या बावळट बायकोनं काही ऐकलं नाही. नाहीतर हा दादा याने सगळं जर हिच्यासमोर बोलून दाखवलं असतं ना, तर खूप प्रॉब्लेम झाला असता. जाऊ दे, बघितलं पाहिजे मला. त्याबरोबर आता मामा विचार करतो की ह्या माणसाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. मागच्या वेळेला याने पैसे उकळले होते अंजलीकडून 5,00,000 रुपये. हे सगळं मला अर्णवला सांगितलं पाहिजे आणि काहीतरी निर्बंध घातला पाहिजे. नाहीतर हा माणूस आणखी अंजलीकडून पैसे उकळेल आणि मग काहीही कळू देणार नाही. तर ईश्वरी किचनमध्ये भाजी बनवत असते. तेव्हा मग आता लगेचच अनिता येते आणि म्हणते की ताई, अहो सगळ्यांसाठी शेपूची भाजी बनवायची ना, मग तुम्ही हे काय करता? तेव्हा ती म्हणते की अगं, शेपूची भाजी अर्णव सर खात नाहीत ना, त्यांच्यासाठी मग स्पेशल व्हेज कुर्मा बनवते. अनिता म्हणते की मग मला सांगायचं ना, मी केलं असतं. ईश्वरी म्हणते की नाही, आज ना सगळ्यांसाठीचा स्वयंपाक मी करणार आहे. त्यामुळे मी सगळं काही बनवते, तुम्ही नका काळजी करू. सगळ्यांचं म्हणजेच अर्णव सरांचं सगळं फेवरेट मी बनवणार आहे, असं ईश्वरी म्हणत असते. त्याच वेळेला मग आता ईश्वरी ते करत असताना तिचं संपूर्ण लक्ष अर्णवच्या आठवणींमध्येच असतं. अर्णवने कसं तिच्यासाठी स्पेशल इंदोरी माहोल तयार केला होता. सगळं काही स्पेशल होतं. त्याचबरोबर आता अर्णवने ईश्वरीला शर्ट घालायला देखील सांगितलेलं होतं. तेच तिला आठवतं. त्याचबरोबर अर्णव हा ईश्वरीसाठी काही काय करतो, म्हणजे तिचा पाय मुरगळलेला असताना ईश्वरीचा पाय देखील दाबून देत असतात. हे सगळं आता तिला आठवत असतं आणि तेवढ्यातच अर्णव आता येत असतो आणि मग ईश्वरीला म्हणतो की "मिस इंदोर." तिचं लक्ष नसतं. तिचं पूर्ण लक्ष अर्णवच्या आठवणींमध्येच आता हरवलेलं असतं. तेवढ्यातच अर्णव येतो. "मिस इंदौर" असा आवाज तिला देतो. ईश्वरी मात्र तिच्या विचारांमध्येच गुंतलेली असते. अर्णव आवाज देत म्हणतो की "मिस इंदौर, व्हॉट इज रॉंग विथ यू? तुझं लक्ष कुठे आहे?" तेव्हा मग ती हां असं जोरात ओरडते. तेवढ्यातच ती टोमॅटो चिरत असताना तिच्या बोटाला चिरलं जातं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, अगं काय झालंय काय तुला? मी बघतोय कालपासून तुझं असं काय होतंय सगळं?" तेव्हा आता तो म्हणतो की "थांब 1 मिनिट." आणि तिचं बोट धरतो आणि तोंडातच घेतो. म्हणजे तिचं रक्त थांबवण्यासाठी तो आता हात धरतो. ईश्वरी म्हणते की "सर." तेव्हा तो म्हणतो की "काय सर, सर? अगं किती लागलंय बघितलंस का तुला? हे रक्त किती जातंय?" आणि मग तिचं बोट आता तो तोंडातच धरत असतो. ईश्वरी म्हणते की "अर्णव सर." तेव्हा अर्णव म्हणतो की "1 मिनिट थांब आता." तेव्हा तिचं बोट धरून ते घेत असताना ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते आणि मनातच म्हणते की "अर्णव सर, हेच तर आहे सगळं तुमचं वागणं, जे मला आणखीनच तुमच्या प्रेमात पाडतं." आणखीन मग मी त्याचबद्दल विचार करत राहते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की "मिस इंदौर, हे असं वागणं बरोबर आहे का? सांग मला. असं चुकीचं वागतेस तू हे सगळं. म्हणजे हे असं वागणं आधी बंद कर." तेव्हा ईश्वरी म्हणते की "सर." तेव्हा मग अर्णव म्हणतो की "एक काम कर." "आता काय करतेस तू?" ईश्वरी म्हणते की "मी भाजी बनवते." त्याचबरोबर आता अर्णव म्हणतो की "ओके, ठीक आहे. आता बरं वाटतंय ना?" तेव्हा ईश्वरी "हो, आता बरं वाटतंय" असं म्हणते. नंतर मग आता ईश्वरी पटकन बोलून जाते की "अर्णव सर,
आपल्यात आणखी जवळीक होत चालली आहे ना. त्याबरोबर अर्णव म्हणतो की काय? ईश्वरी म्हणते की म्हणजे सर मला म्हणायचं होतं की आपली मैत्री आणखी घट्ट होत चालली आहे ना. त्यावर तो म्हणतो की हो. मनातच म्हणतो की मिस इंदौर ही मैत्री नाही, हे सगळं मैत्रीच्या पलीकडचं आहे. मी तर कधीच त्या मैत्रीच्या पलीकडे पोचलो आहे प्रेमात, परंतु तू अजून तिथे नाही पोचली आहेस. पण लवकरच पोचशील मला खात्री आहे. आणि मिस इंदौर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. असं बोलून तो आता निघून जात असतो. आणि तेवढ्यातच तो म्हणतो की थांब मला जरा ना महत्त्वाचा फोन आला आहे. ईश्वरी त्याच विचारांमध्ये गुंतलेली असते. आता ती बाजूला येते आणि विचार करत म्हणते की अर्णव सर तुम्हाला माहीत नाही आहे, मला खरं तर बोलायचं होतं की आपलं नातं हे मैत्रीच्या पलीकडचं आहे. कारण आपलं एकमेकांवर प्रेम आहे. म्हणजे माझं तरी तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे. तुम्हाला मी बेस्ट फ्रेंड वाटत असले तरीही मी तुमच्यावर खूप प्रेम करते. त्यावेळेला अर्णवच्या त्याच आठवणीत ती असते आणि विचार करते की हरकत नाही, परंतु मैत्रीपासून ते प्रेमापर्यंत एक एक स्टेप मी तुम्हाला हलके हलके घेऊन जाईन. हलके हलके तुम्हाला एहसास करून देईन की हे सगळं जे आहे ते आपल्यातलं प्रेम आहे. तेव्हा अर्णव येतो, पुन्हा आवाज देतो, मिस इंदौर अगं पुन्हा कुठेतरी हरवलीस तू. यू आर लॉस्ट. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही सर, बोला ना काय झालं, मी ठीक आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर नक्कीच तू ठीक नाही आहेस, मला असंच वाटते. त्यावर आता लगेचच ईश्वरी म्हणते की अर्णव सर आता काय करायचं. त्याबरोबर मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदौर मला जरा कॉफी हवी होती. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, हे काय आत्ता पाणी उकळायला ठेवते मी. आणि ती गॅसवर पाणी उकळायला ठेवते आणि अर्णव म्हणतो की ओके मी माझ्या रूममध्ये आहे, स्टडी रूममध्ये. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही चाललात का? तेव्हा तो म्हणतो की का काय झालं? ईश्वरी म्हणते की अर्णव सर ही कॉफी आता लगेचच उकळेल ना, 2 मिनिटात कॉफी बनेल. मग तुम्ही कॉफी पिऊनच जा ना. तेव्हा तो म्हणतो मी सिंदूर अगं मला ना काहीतरी पॉइंटर्स काढायचे असतात. म्हणजे हे सगळं जे माझी PPT असते त्याचे मलाही प्रिपरेशन करायचे असते. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही तर हुशार आहात, तुम्हाला काय जरूरत? तो म्हणतो की असं नसतं मिस इंदौर, मला ही तयारी करायचीच असते. आणि ही तुझी जी कॉफी आहे ना, ती 2 मिनिट काय 2 तासात पण नाही बनणार. ईश्वरी म्हणते की का? तेव्हा अर्णव म्हणतो की अगं तू गॅसच ऑन केला नाही, मग तुझी कॉफी कशी काय बनेल सांग मला. तेव्हा आता ईश्वरी विचार करते की बापरे, म्हणजे माझं राहूनच गेलं. तो म्हणतो मिस इंदौर नक्कीच ना तुझ्यासोबत काहीतरी झालं आहे. नक्कीच असं काहीतरी आहे जे तुला डिस्टर्ब करतं आहे. तुझी तब्येत ठीक नाही आहे का? ठीक आहे, एक काम करतो. तू जरा जाऊन रूममध्ये आराम कर, तुला बरं वाटेल. थांब, मी अनिता ताईंना कॉफी बनवायला सांगतो. त्याच वेळेला आता ईश्वरी म्हणते की नाही सर, ठीक आहे, मी हरकत नाही, मला बरं वाटतं आहे. अर्णव म्हणतो की नो नो, मला माहिती आहे काहीतरी झालं आहे. तेव्हा तो अनिता ताईंना सांगतो की मला प्लीज जरा कॉफी द्या, मी माझ्या रूममध्ये आहे, स्टडी रूममध्ये. तेव्हा आता अनिताताई येतात आणि ईश्वरी बाजूला जराशी उभी राहते आणि म्हणते की इशू अगं तुझं चाललंय काय, तू कुठल्या विचारांमध्ये आहेस, तुला समजत नाही आहे. त्याचबरोबर इथे आता अर्णव हा विचार करत असतो की ईश्वरीला काय झाले. ईश्वरी मनातच म्हणत असते की गडबड आहे सगळी, मला तर आता खूपच गडबड झाल्यासारखी वाटते. मी खूप चुकीचं वागत असते किंवा मी कुठेतरी हरवली आहे असंच अर्णव सरांना वाटत असेल, पण नाही, माझी परिस्थिती काही वेगळीच आहे. जोपर्यंत सरांना सांगणार नाही तोपर्यंत काही चैन पडणार नाही. तर मामा इथे अर्णवला सांगत असतो की अर्णव मला ना जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव म्हणतो काय झालं आहे? तेव्हा मामा सांगतो की त्या दिवशी तू ॲनिव्हर्सरीला गेला होतास ना ईश्वरीच्या आईबाबांच्या, त्यावेळेला एक प्रॉब्लेम झाला होता. हा राकेश आहे ना, त्या राकेशने आपल्या अंजलीकडून 5 लाख रुपये उकळले होते. मला वाटतं आहे की ही काहीतरी ना गडबड आहे, ह्याने कुठून तरी पैसे उचलले असणार आणि आपल्या अंजलीकडून ते घेतोय. आणि आता तर बघ कुठल्या तरी दादाचा कॉल आला होता, कदाचित तेव्हा आताही पैसे द्यायचे असतील म्हणून हे सगळं करतोय तो. आपल्याला वेळीच याला आवर घातला पाहिजे, असं दोघांचं बोलणं आता तिथे होत असतं. मामा म्हणतो की हे बघ अर्णव, हे सारखं सारखं होऊ देता कामा नये, नाहीतर तो आपल्या अंजलीकडून सारखे पैसे उकळेल. तर इथे दादाला तो फोन लावतो आणि म्हणतो की दादा, हो तुम्ही माझ्या घरी फोन लावलात, बायकोला उगाच माझं नाव का सांगितलं? तेव्हा तो म्हणतो की अरे नशीब समज की मी बाकीच्या काही गोष्टी बोललो नाही. तुझे 12 भानगडी सांगितले असत्या ना तर मग तिला सगळं समजलं असतं. बरं माझे पैसे? तेव्हा मग तो म्हणतो की दादा हो मी पैसे तर दिलेत ना, बाकीचे पण देईन हळूहळू. तेव्हा राकेशला तो म्हणतो की फक्त 5 लाख रुपये दिलेस फुकणीच्या तू, बाकीचे पैसे कधी देणार आहेस? लगेच देतो बोलला होतास, आता किती दिवस उलटून गेले?
तेव्हा मग राकेश म्हणतो की बरं ठीक आहे, देतो मी लवकरच पैसे. तो म्हणतो की लवकरच नाही, जर मला उद्या पैसे नाही मिळाले ना, तर बघ मी काय करतो ते. तुझ्या घरी येऊन तुझं सगळं जे काही रूप आहे ना, तुझ्या बायकोसमोरच आणेन मी. आता राकेशला टेन्शन येतं. तर म्हणतो की हा दादा मात्र डेंजर आहे. काही झालं तरीही याचे पैसे याला परत दिले पाहिजे. आता काय करू? ह्याचे पैसे मी याला परत कसे देऊ? असा विचार आता राकेशच्या डोक्यामध्ये येत असतो. तर अर्णव आणि मामाने परफेक्ट एकदम डिसिजन घेऊन अगदी बँकवाल्यालाच घरी बोलवलेले असते आणि मग तो आल्यावर म्हणत असतो की मॅम एक काम करा, तुम्ही आणि सर यावर साईन करा, म्हणजे कसं आहे ना व्यवस्थित तुमचे प्रोसिजर होऊन जातील. तर राकेश तेवढ्यात येतो आणि विचार करतो की अरे वा, म्हणजे हा चिंटू बहिणीच्या नावावरती आणखी काही प्रॉपर्टी करतोय का? कर कर, बरंच मज्जाच आहे माझ्यासाठी. तर मग ही सगळी प्रॉपर्टी विकून मी दादाचे पैसे परत देऊन टाकेन, असा विचार तो करत असतो. तर इथे आता राकेश मात्र मनातल्या मनात खूप त्याच्या आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तर अंजलीच्या सह्या झाल्यानंतर तो बँकवाला माणूस म्हणतो की सर आता तुम्ही यावर सह्या करा, म्हणजे कसं आहे ना ही प्रोसिजर कंप्लीट होऊन जाईल. राकेश मात्र खूप खुश होत असतो. तर तिथेच आता तो पुन्हा बँकवाला म्हणतो की म्हणजे आता सगळी तुमची प्रोसिजर कंप्लीट होईल, कारण की कसं आहे आतापर्यंत मॅमच सगळं करत होत्या, परंतु आता सर आणि मॅम तुमचं अकाउंट जॉईंट झालं आहे आणि आता पुढे इन फ्युचर कुठल्याही ट्रान्झॅक्शन असतील मॅमच्या त्या तुमच्या सहीचं शिवाय कंप्लीट होऊ शकणार नाही. त्यामुळे तुमची जॉईंट अकाउंटमधली सही ही कंपल्सरी राहील. तेव्हा मामीही विचार करते की हे सगळं असं अचानक जॉईंट अकाउंट का करत असतील आज. तेव्हा मग त्यावर अंजली म्हणते की बरं झालं चिंटू, म्हणजे ना मला हे सगळं प्रोसिजर करण्याचा ना खरं तर कंटाळाच येत होता. बरं झालं मी तुला केव्हापासून बोलत होती, आत्ता तू ऐकलंस, म्हणजे मला उद्या टेन्शन नको. त्यावर तो म्हणतो की हो ताई, आताची तुझी कंडिशन जरा थोडी खराब असल्याकारणाने मी हा डिसिजन घेतला आहे, म्हणजे तुला कुठेही धावपळ करायला नको. माझी साईन झाली की काहीच प्रॉब्लेम नाही. तेवढ्यातच तिथून आता राकेश येतो आणि तो बसल्यानंतर अंजली त्याला सांगते की अहो मी आणि चिंटूचं अकाउंट जॉईंट केले, म्हणजे कसं आहे ना की काही ट्रान्झॅक्शन असतील ते चिंटूच्या सहीशिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. त्यावर आता लगेचच राकेशचा चेहरा पडतो. मग मामा बघत राहतो आणि अर्णव म्हणतो की म्हणजे तुम्हाला जिजू काही प्रॉब्लेम तर नाही ना मी असं केले. तेव्हा तो म्हणतो की छे छे, अरे असं कसा प्रॉब्लेम असेल अर्णव, तू एकदम परफेक्ट डिसिजन घेतला आहेस, म्हणजे ना काही झालं तरीही हे सगळं तुझ्याच हातात राहील, म्हणजे बरं झालं हे केलंस तू. आता खरं तर तुला जेवढी काळजी आहे तेवढीच मलाही माझ्या बायकोची काळजी आहेच की, असं तो मुद्दाम बोलतो. तेव्हा मग अर्णव आता गालातच हसतो. त्याला माहीत असतं की त्याने हे जे काही केलं आहे ते अजिबातच राकेशला आवडलेलं नसणार. ईश्वरी म्हणते की चला आता सगळ्यांनी जेवायला जाऊया, आणि मी सगळ्यांसाठी स्पेशल एकदम तुपात भिजलेला मूग दाल का हलवा केला आहे. मग लगेच मामा म्हणतो की चला, अगं मला भूक लागली होती, पण हे आता ऐकल्याने आणखी दुप्पट भूक वाढली, चला चला मूग दाल का हलवा वाढायला घ्या, असं म्हणून ईश्वरीला तो आता बोलवतो. आणि अर्णव जात असताना राकेश समोर आल्यामुळे दोघं एकमेकांकडे बघतात. राकेश आता त्याच्याकडे रागानेच बघत असतो. नंतर ईश्वरी रूममध्ये असते आणि विचार करते की काय करू मी, म्हणजे मला कळतच नाही आहे अर्णव सरांना प्रेमाचा जाणीव कशी काय करून द्यायची. ईश्वरीच्या आता डोक्यामध्ये येतं की मला हे बघितलं पाहिजे की अर्णव सरांना प्रेमाची जाणीव कशी होऊन दिली पाहिजे. तर ती त्यातच विचार करते की हां इशू, तुला कशी झाली होती प्रेमाची जाणीव की अर्णव सरांवर तुझं प्रेम आहे. मग तिला आठवतं की अर्णव हा नळावर पाणी भरायला गेलेला असताना सगळ्या बायका त्याच्याकडे टुकूरमुकूर बघत होत्या आणि त्यामुळे ईश्वरी जास्त जेलेस झाली होती. आणि सगळ्या बायका ह्या अर्णवला लाईन मारत असल्याने तिला राग येत होता. सगळ्या मुली बायका ह्या अर्णवकडेच बघत होत्या, त्यामुळे ईश्वरीला जास्तच जलन झाली होती. नंतर तिला हे पण आठवतं की वल्लरी ही लावण्या ही अर्णवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, त्यावेळेला देखील तिला जलन झाली होती. म्हणजे जेव्हा ऑफिसमध्ये लावण्या अर्णवच्या पुढे पुढे करत होती तेव्हा पण तिला राग आला होता. आता ईश्वरी विचार करते की बरोबर, म्हणजे अर्णव सरांच्या दुसरं कोणीतरी जवळ जात आहे याची जेव्हा मला जाणीव होत होती तेव्हा मला जलन होत होती, म्हणजे याचा अर्थ की असंच माझ्या बाबतीत पण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे अर्णव म्हणजे माझ्याजवळ कोणीतरी येण्याचा प्रयत्न करत आहे हे जेव्हा अर्णव सरांना समजेल तेव्हाच तर त्यांना माझ्यावरच्या या प्रेमाची जाणीव होईल. पण हे कसं करायचं
असा विचार तिच्या आता डोक्यामध्ये येत असतो. पुढच्या भागामध्ये आता 7वी फॅशनचे विंटर कलेक्शनचे बॉक्स रिटर्न आलेले असतात. तेव्हा मग जे इन्व्हेस्टर असतात ते म्हणतात की मिस्टर राजेश शिर्के, तुम्हाला तर पूर्ण कॉन्फिडन्स होता की हे जे विंटर कलेक्शनचे बॉक्सेस आहेत ते पूर्णच्या पूर्ण माल विकला जाईल, परंतु तसं काही झालं नाही. मार्केटमधून हे बॉक्स सगळे रिटर्न आलेले आहेत. तेव्हा तो फाईल बघत म्हणतो की वॉट, हे कसं पॉसिबल आहे? तेव्हा मग ते सगळे म्हणत असतात की हो, खरं आहे हे सगळं. तिथे लावण्या पण उभी असते आणि मग सगळेच ओरडत असतात की हे बघा मिस्टर अर्णव राजे शिर्के, आता हे जे काही विंटर कलेक्शनचे बॉक्स आहेत ना ते रिटर्न आलेले आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्या म्हणजेच या इन्व्हेस्टमेंट जी केली आहे या प्रोजेक्टमध्ये ती इन्व्हेस्टमेंट आता भरून निघू शकत नाही. त्यामुळे जर हे बॉक्सेस विकले गेले नाहीत तर मात्र तुम्हाला आम्ही सगळ्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे ती सगळी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला परत आम्हाला द्यावी लागेल, जी अमाऊंट आम्ही इन्व्हेस्ट केली ती. आणि त्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टींचाही तुमच्यावर भुर्दंड पडेल. आता अर्णवला मात्र टेन्शन येऊ लागतं की आता काय करायचं. लावण्या ही सात्विक फॅशनच्या बोर्डला टाळा लावत असताना म्हणते की आय एम व्हेरी सॉरी यार, मला आता तुझं हे सात्विक फॅशन लवकरात लवकर बंद करावं लागेल. मागून ईश्वरी येते आणि म्हणते की मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागाल लावण्य मॅडम. आता ईश्वरी ही लावण्यावर खूप चिडलेली असते आणि तिनेच हे सगळं घडवून आणलं हे तिला समजलेलं असतं. आता ईश्वरी या बाबतीत नेमकं काय करणार, लावण्याला कसा धडा शिकवत अर्णवचा पुन्हा सगळा लॉस भरून काढणार, पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.